याविषयी प्रशांत जगताप यांच्याशी संवाद साधला आपल्या प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांनी। माझ्या समेत स्वतः प्रशांत जगताप जे आहेत। दादा, काय सांगाल, तुम्ही काल फॉर्म भरलात, काय भावना होती तुमची फॉर्म भरताना? निश्चित आनंदाची आणि उत्साहाची भावना आहे, कारण या ठिकाणी ज्या काँग्रेसी विचारधारेला, ज्या नेहरू गांधीजींच्या विचारधारेला, ज्या शिव शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेला मी कायम मानत आलो, ज्या विचारधारेवर मी कामकाज करत आलो, त्याच नका काँग्रेसचा मूळ विचार, मूळ नका एकूणच जो पक्ष आहे तो काँग्रेस पक्ष, त्या काँग्रेस पक्षाकडून आयुष्यातला पहिल्यांदा उमेदवारी अर्ज दाखल करताना, ते नामांकन दाखल करत असताना खूप आनंदाची आणि समाधानाची भावना आहे। खात्री आहे की काँग्रेस पक्षाचे माझ्या प्रभागातील 4ही उमेदवार या ठिकाणी बहुमताने विजयी होतील। माझा वानवडी साळुंखेवर प्रभाग क्रमांक 18 या प्रभागातून उद्या सकाळी आम्ही 9 वाजता प्रचाराचा नारळ फोडतोय। या ठिकाणी काँग्रेसचा माझ्याबरोबर आलेला मागच्या राजकीय पक्षातला सगळा कार्यकर्ता खूप मोठ्या संख्येने उद्यापासून रस्त्यावर आणि घरोघरी जाताना दिसेल, पोलीस कॉलनी जातात। याच्यामध्ये सर्वोत्तम माझा वानवडीतला एसआरपी गट क्रमांक 1, गट क्रमांक 2 याच्यामध्ये पुढची 20-25 वर्ष काही लागणार नाही अशा प्रकारचं पाणी, ड्रेनेज, स्ट्रीट लाईट्स किंवा रस्त्यांचे कामही महानगरपालिकेच्या वतीने मी केली। ती त्या बाकीच्या नका पोलीस आस्थापनांची ज्या नका बिल्डिंग्स आहेत किंवा कॉलनीज आहेत अशा प्रकारे तिथं काम दिसत नाही। त्याच्यामुळं ही सगळी मंडळी काय माझ्या पाठीशी उभी राहिली। मी त्यांचा एक नम्र सेवक या नात्याने किंवा त्यांच्या घरातल्या कुटुंबातला एक सदस्य या नात्याने त्यांच्याबरोबर या सगळ्या संपर्कात राहिलो किंवा त्यांची सेवा केली आणि त्याचंच नाही का फळ म्हणून ते सातत्याने माझ्या निवडणुकांमध्ये माझ्या पाठीशी राहिले। याही निवडणुकीत माझे एसआरपीतले बांधव आणि भगिनी माझ्या पाठीशी राहतील। लोकशाही चंद्रशेखर भांगे, पुणे। उल्हासनगरमध्ये आयरामांना उमेदवारी दिल्यानं शिवसेनेत राजीनामा सत्र आहे। महिला शिवसेना संघटकसह शेकडो शिवसैनिक राजीनामा देत आहेत। राजीनामा देत महिला पदाधिकाऱ्यांचा थेट भाजपमध्ये पक्षप्रवेश आहे। सुषमा घाग हिने हा तिच्या 2-3 पदाधिकारी घेऊन माझ्याकडे राजीनामा सुपूर्द केला आहे। तो मी माझ्या उद्या पक्षश्रेष्ठीकडे पाठवून देणार आहे। आणि मला ह्या गोष्टीचं जास्त वाईट वाटतं का मी नेहमी ज्या तळागाळातल्या महिला आहेत त्यांना मी खेचून आणून किंवा त्यांना मी बाहेर काढून मी ज्यांना पदं देते, आज त्यांच्याकडनं मला ती पदं परत घ्यावी लागत आहेत। ह्या गोष्टीचा मला खूप म्हणजे खूप दुःख होतंय। आणि अक्षरशः काय असतं, पक्षश्रेष्ठीला पण आपण बोलू शकत नाही, कारण त्यांच्याकडे तिकीट एक असतो, मान्यवर चिकार असतात, पण तरी पण त्यांनी थोडं आमच्या महिलांचा विचार केला पाहिजे होता। म्हणजे आज पक्षाला निष्ठा नाही, पैसा दिसला आणि आम्हाला उमेदवारी देणार, आम्ही इच्छुक होती, मला उमेदवारी देणार म्हणून कालपर्यंत हो बोलत होते आणि अचानक असं काय झालं, कुठे आम्ही कमी पडलो की बाहेरच्यांना चान्स दिला, जे घरात बसले त्यांना इथे उमेदवारी अर्ज दिले, म्हणजे त्यांनी कधी पक्षासाठी काहीच केलेलं नाही। मग म्हणून त्याच्यासाठी मी बीजेपी मध्ये प्रवेश केलाय आणि मी ताकदीने निवडून येईन अशी माझी गॅरंटी आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।